वैकुंठीचे सुख पंढरी आली, अवघे पुंडलिके साठविले. घ्या रे माझे बापू, जिव्हा घेऊन खरे मापू. करा एक खेपू, मग करणे न लगे. विषय गुंडूनी ठेवी पसारा, मग धाव घ्या पंढरपुरा. जवाही आयुष्याचा लेशू, तव करी पंढरीचा वासू. आळस न करी लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. वैकुंठामध्ये असणारे सुख या पंढरीस आलेले असून ते पुंडलिकाने साठवून ठेवले आहे. हे माये बाप हो, तुम्ही आपल्या जिभेने याचे खरे माप करून त्याला तुमच्या हृदयामध्ये साठवा. या पंढरपूरची एक जरी खेप केली तर मग पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा प्रसंग येणार नाही. सर्व लौकिक विषयांचा पसारा गुंडाळून ठेवा आणि या पंढरपुराकडे धाव घ्या. जोपर्यंत आयुष्याचा थोडासा अंश शिल्लक आहे तोपर्यंतच पंढरपूरच्या ठिकाणी त्वरेने धावत या आणि इथे वास्तव्य करा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही या लाभाविषयी कदापि आळस करू नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. देवाचे चरित्र नाठवे सर्वता, विनोदार्थ कथा गोड वाटे. हातावरी हात हसोनिया फळी, वाजविता टाळी लाज वाटे. तुका म्हणे तुंका त्याच्या तोंडावरी, जाती यमपुरी भोगावया. लोकांना देवाची कथा कधी आठवत नाही, परंतु गप्पा गोष्टी आणि विनोदासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांना फार गोड वाटतात. अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून ते जोराने एकमेकांच्या हातावर हात आपटतात किंवा दुसऱ्याच्या हातावर टाळी देतात. पण हरिभजनामध्ये मात्र टाळी वाजवताना त्यांना लाज वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या तोंडावर थुंकावे, कारण अशी माणसे यमपुरीला जातात. हृदयती तू माझे नाही समाधानू, गोड हे चरण सेवा तुझी. करुणी उचित दे हेची दानू, आवडे कीर्तन नाम तुझे. देव भक्तपण सुखाचा सोहळा, ठेवून निराळा दावी मज. तुका म्हणी आहे तुझे हे सकळू, कोणी एके काळी देई मज. हे देवा, अद्वैत तत्वाच्या ठिकाणी माझे काही समाधान होत नाही, त्या ठिकाणी माझे मन रमत नाही. त्यापेक्षा तुझ्या चरणांची सेवा मला अधिक चांगली वाटते, अधिक गोड वाटते. तुझे नामसंकीर्तन मला अत्यंत आवडते असल्यामुळे तीच एक उचित अशी देणगी मला दे. तू देव आणि मी भक्त अशा नात्याने जो प्रेम भक्तीचा सोहळा होतो तो तुम्ही मला तुमच्यापासून वेगळे ठेवून भोगायला द्या. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व जगत तुझेच आहे, तरी सुद्धा कुठल्या तरी एखाद्या वेळेला तू मला माझ्या इच्छेप्रमाणे कृपादान दे. हेची माझे तप हेची माझे दानू, हेची अनुष्ठानू नाम तुझे. हेची माझे तीर्थ हेची माझे व्रतू, सत्य हे सुकृतो नाम तुझे. हाची माझा धर्म हेची माझे कर्म, हाची नित्य नेम नाम तुझे. हाची माझा योग हाची माझा यज्ञ, हेची जप ध्यानू नाम तुझे. हेची माझे ज्ञानू श्रवण मननू, हेची निज ध्यासनू नाम तुझे. हाची कुळाचार हाची कुळधर्म, हाची नित्य नेम नाम तुझे. हा माझा आचारू हा माझा विचारू, हा माझा निर्धारू नाम तुझे. तुका म्हणे तुझे सांगायासे नाही, नामे विन काही धनवित्तू. तेव्हा तुझे नामस्मरण करणे हेच माझे तप आहे, हेच माझे दान आणि अनुष्ठान सुद्धा आहे. तुझे नाम घेणे हीच माझी तीर्थयात्रा, हेच माझे व्रत आणि हेच माझे खरे पुण्य आहे. तुझ्या नामस्मरणात तल्लीन होणे हाच माझा धर्म आहे, तेच माझे कर्तव्य कर्म आहे आणि माझा नित्य नियम सुद्धा तोच आहे. तुझे नामस्मरण हाच मोठा योग यज्ञ जप आणि ध्यान आहे. तुझे नामस्मरण हेच माझे ज्ञान श्रवण मनन आणि निज ध्यास सुद्धा तोच आहे. तुझे नामस्मरण केले की माझा कुळाचार सार्थ होतो. नामस्मरण हाच माझा कुळधर्म असून नित्य नियमही तोच आहे. तुझे नामस्मरण हाच माझा आचार आणि विचार आहे. मी निश्चयाने सांगतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या एका नामाशिवाय माझ्याजवळ दुसरे सांगण्यासारखे कोणतेही धन आणि वित्त नाही. कोणी साक्षी विनो केले उद्धारा भजनू, ऐसे सांगाजी दातारा माझी भक्ती परंपरा. कोणी नाही केली आळी ब्रह्मज्ञाना हुनी वेगळी, कोणाचे तो कोडू नाही पुरविला लाडू. कोणाच्या उद्धारा केला विलंब माघारा, तुका म्हणे भिन्नू काही बोले साक्षी विनो. जेव्हा काही साक्ष पटल्याशिवाय
उद्धारासाठी कुणी तुमचे भजन करते काय? या बाबतीमध्ये तुम्ही सांगा. माझी तर भक्तीचीच परंपरा आहे. यापूर्वी ब्रह्मज्ञानाशिवाय मी काही वेगळा हट्ट केलाय नाही काय? या संबंधी तुम्ही कौतुकाने कुणाचे लाड पुरवले नाहीत काय? पूर्वी तुम्ही कधी कुणाच्या उद्धारास विलंब केला होता का? तुकाराम महाराज म्हणतात, काही साक्ष पटल्याशिवाय मी काही अशा प्रकारचे बोलत नाही. सुखरूप चाली हळूहळू उशंतिली, बाळगोपाळांचे वाटू शव्य सेवकता नीटू, जरी झाला श्रम तरी पडो नये भ्रम, तुका म्हणे दासा देव सरिसा सरिसा. ही वाट आम्ही मोठ्या आनंदाने आणि सुखाने चाललो आहोत, आक्रमण करीत आहोत. शव्य आणि सेवकपणाची ही वाट नित्य असल्यामुळे ती बाळ गोपाळांना सुद्धा सुलभ अशीच आहे. या मार्गाने थोडेफार जरी श्रम झाले तरी त्यामुळे कुणालाही भ्रम पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा आमचा देव आपल्या दासाबरोबर तात्काळ येत असतो. चुकली ते वाटू पुढे सापडवी नीटू, मनवनी गर्भवासू नेनती ते हरिचे दासू, संचिताचा संगू काय जाणू पावे भंगू, तुका म्हणे दृष्टी उघडितो नवे कष्टी. एकदा चुकलेली वाट परत ती पुन्हा नीट आणि व्यवस्थित सापडावी. म्हणूनच श्रीहरीचे दास गर्भवासाचे दुःख जाणत नाहीत. त्यांच्या संचित कर्माचा नाश झाला की काय? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची ज्ञानदृष्टी उघडली आहे तो कधी जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडून कष्टी होत नाही. कै तो दिवस देखेन मी डोळा, कल्याण मंगळा मंगळाचे, आयुष्याच्या शेवटी पायासवे भेटी, कळीवरे तुटे झाल्या तोरे, सर्व हे संचित पदरीचा गोवा, उता वेळ देवा मन झाली, पाऊला पाऊली करिता विचारू, अनंत विकारो चित्तांगी, म्हणून भया भीत होतो जीवू, भाकित शेकिवू अट्टहासे, तुका म्हणे होईल ऐकिले कानी, तरी चक्रपाणी धाव घाला, दुःखाच्या उत्तरे आळविले पायू, पाहणे तो कायू अजूनंत. मंगलामधील मंगल आणि कल्याणदायक असा मला दिवस कधी डोळ्यांनी पाहता येईल? आयुष्याच्या शेवटी देवाच्या पायाची भेट होऊन या देहाने जरी संपला तरी तो तरुण जाईल. आपल्या पदरी संचित कर्माचा जो गुंता झाला आहे तो पूर्णपणे संपून जावा. देवा, याविषयी माझे मन फारच अगदी उतावीळ होऊन गेले. पावलो पावली जो जो विचार करावा तो चित्ताला अनेक विकार असल्याचे ध्यानामध्ये येते. म्हणूनच माझा जीव अगदी भयभीत होऊन जातो. मी मोठ्या अट्टहासाने तुझी करुणा भाकीत आहे. मोठ्या दुःखाने मी तुझ्या पायाशी हाका मारतो आहे, तरी सुद्धा तू अजून माझा अंत का पाहतोस? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू माझे हे करुणापूर्ण बोल कानाने ऐकले असतील तर हे चक्रपाणी, हे दयाळू, आता माझ्या भेटीसाठी तू धावत ये. कळू येते वर्म तरी न पवतो श्रम, तुम्हा श्री होता भारू, आम्हा कैसा संचारू, होते अभयदानू तरी स्थिर होते मनू, तुका म्हणे पाहे ऐशी वाटू उभा आहे. या परमार्थाचे जर मर्म खरोखर समजून घेता येईल तर काही मला श्रम झाले नसते. आमचा हा सर्व भार तुमच्या शिरावर असताना आम्हाला संसार कसला? तुम्ही एकदा आम्हाला अभयदान दिल्यानंतर मन अगदी स्थिर होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, अशासाठीच मी तुझी वाट पाहते ती उभा राहिलो आहे. वारंवार हाची न पडावा विसरू, वसावी अंतरो तुमच्या गुणी, इच्छेचा ये दाता तू एक समर्था, अगा कृपावंता माय बापा, लाभाची उढे उतावीळ म्हणू, त्या परिचिंतनो चरणाचे, तुका म्हणे जीवी जीवन ओलावा, पांडुरंगे द्यावा शीघ्र आता. देवा, वारंवार तुमच्या गुणांचा विसर होऊ नये. त्यांचा निवास निरंतर माझ्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये असावा. माई बापा, इच्छेप्रमाणे दान देणारा तू एक समर्थ असा दाता आहेस. लाभाच्या ओढीमुळे मन अगदी उतावीळ बनले असून त्यासाठी तुमच्या चरणाचेच चिंतन ते करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाचे जीवन जो प्रेमाचा ओलावा आहे तू आता मला त्वरित दे. ऐका माझी कवतुक उत्तरे, देऊनी सादरे चित्त देवा, ऊरशी आवडी आलो पायापासी, होय ते मनेशी सुख किजे, तुमचे ते भंगे सर्वोत्तमपणू, करिता समाधानू लेकराचे, तुका म्हणे जरी बोलतो बुबडे, तरी वाडे कोडे कवतुको. देवा, मी जे काही
कौतुकाने तुम्हाला सांगतो आहे, बोलतो आहे, त्याकडे तुम्ही सावध चित्ताने लक्ष द्या आणि ते ऐका. प्रेम पाहण्याची आवड असल्यामुळे मी आपल्या पायाजवळ आलो आहे. माझ्या मनाला जेणेकरून सुख प्राप्त होईल असे तुम्ही काहीतरी करा. आमच्यासारख्या लेकरांचे समाधान करताना तुमच्या सर्वोत्तमपणाचा भेद होऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, मी जरी बोबडे बोलत असलो तरी तुम्ही अतिशय कौतुकाने ते माझे बोलणे ऐकावे. जन्म आलियाचा लाभ पद्मनाभ दरुषणे, पाठीला गाये तो काळू तू कृपाळू मागुली. कोण्या उपाय हे घडे भव आंगडे सुटकेचे, बहु संतीत आलो तया भ्यालो स्थळाशी. तुका म्हणे तू जननी ये निर्वाणी विठ्ठले. या देवाच्या पद्मनाभाच्या दर्शनामुळेच जन्मास आल्याचा लाभ होतो. देवा, हा काळ माझा पाठलाग करून येतो आहे, परंतु तू कृपाळू माऊली आहेस. देवा, या संसाराचा हा अंगरखा कोणत्या उपायाने संपून जाईल. संसाराचा मार्ग मी फार दिवस आक्रमित आलो आहे, पण या शेवटच्या स्थळाची अगदी भयभीत होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेळी देवा, तूच आमची माऊली आहेस. तू या शेवटच्या प्रसंगी धावत ये. नाही गुणदोष लिंपो देत अंगी, झाडिता प्रसंगी वरावरे. निकटवास या अळवितो धावा, तेथून या देवा सोडवणे. उमटे अंतरी ते करू प्रगटू, कळोनी बोभाटू धाव घाली. तुका म्हणे तरी वाचलो या काळी, समर्थाचे बळी सुखी असो. मी माझ्या अंगाला काही गुणदोष लावू देत नाही, असे प्रसंग वरचेवर मी झाडून टाकतो. हे नित्यपणे जवळ असणाऱ्या देवा, मी आळवून तुझा धावा करतो आहे. तू धावत ये आणि येथून माझी सुटका कर. आमच्या अंतःकरणामध्ये जे काही येत आहे ते आम्ही प्रकट करू, ते तुम्हाला समजेल. तुम्ही मग आमच्या रक्षणासाठी धावत या. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या समर्थाचे बालक असल्यानेच या काळाच्या मुखातून सुद्धा वाचलो असून आता आम्ही सुखे आहोत. आता येणे पडे पाडे रस सेवू हा निवाडे, मुंगे नेली गोडे ठेविले अडचणी. तैसे होय माझ्या जीवा, चरण न सोडे केशवा. विषय बुद्धी हेवा, ओस पडो सकळू. भुकेली आश्वाना, गाठ पडे सवयांना. भुंको पाहे प्राणा, परी तोंडीची न सोडी. काय जिंकेले म्हणू, जीवित्व कामा तुरातृणू. मागे विभिचारिणू, भक्ती तुका ये जाती. अडचणीमध्ये ठेवलेली साखर तिच्या गोडीमुळे मुंगी जशी नेत राहते, त्याप्रमाणेच आता नीट निवडून परमार्थाचे सेवन करूया. या मुंगीप्रमाणेच माझे मन आता हावरे झाले आहे. देवा, तुमचे चरण मी कदापि सोडणार नाही. माझ्या विषय बुद्धीची हाव आता संपून जावी. भुकेलेल्या कुत्र्याची आणि अन्नाची गाठ पडल्यानंतर त्याच्या तोंडाचे अन्न जरी कुणी हिसकावून घेतले तरी ते सोडित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मनास काय जिंकले असते, पण जीवित तृणाप्रमाणे मानून सुद्धा कामातुर पुरुष व्यभिचारी स्त्रीचा संग मागत असतो. देवा, या तीव्रतेची भक्ती मी तुझ्या जवळ मागत आहे. न पविजेत या ठाया आलो काया क्लेशेशी. आता माझे आणि मना नारायणा ओजेचे. बहुरीने पिडिलो फारू परिहारू करावा. तुका म्हणे निर्बळ शक्ती काकुलते म्हणून येतो. शरीराला क्लेश देऊन या ठिकाणी आलो तरी त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. हे देवा, आता काहीतरी सरळ विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये आणा. मी अनेक मोठमोठ्या कर्जाने पीडित झालो आहे, त्यामधून माझी तुम्ही सुटका करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी शक्तीविहीन असल्यामुळे फारच काकुळतीला येत आहे. भाऊ फिरलो ठाया ठाऊ कोठे भाऊ पुरेचे नाव. समाधान तो पावलो उरलो बोलो यावरी. घेगा देवा आशीर्वादू आमुच्या नांदू भाग्याने. तुका म्हणे जेऊ आधी खव खव मध्ये सारावी. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी पुष्कळ हिंडलो, परंतु माझ्या मनामधील भाव कुठेच पूर्ण झाला नाही. पण देवा, माझे आता समाधान झाले, म्हणून यापुढे केवळ बोलण्यासाठीच मी उरलो आहे. देवा, तूच आता आमचा आशीर्वाद घे आणि आमच्याच भाग्याने तू नीट सुखाने नांद. तुकाराम महाराज म्हणतात, आधी आपण प्रेमाने जेवण करू, त्यासाठी मधील ही कटकट आता दूर करून टाकू. होऊन येथे इरता गेला जो जो आला या ठाया.
तातडी ते काय आता ज्याची चिंता तयासे, नावासाठी ने घे भारू न लगे फारू व्युत्पत्ती, तुका म्हणे न लगे जावे कोठे देवे सूचने. या ठिकाणाकडे जो कोणी आला तो काही रिकामा राहिला नाही. या ठिकाणी उगीच तातडी आणि गडबड करण्याचे काम नाही. ज्याची त्याला सर्व चिंता असतेच, हा एका नामाशिवाय इतर कोणत्याही साधनांचा भार घेत नाही. या देवाच्या प्राप्तीसाठी फार शब्द ज्ञानाची सुद्धा गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाशिवाय कुठे जावेसे वाटत नाही की काही दुसरे सुचत सुद्धा नाही. इंद्रियाचे पुरे कोडू तेचे गोडू पुढते हे, जावे म्हणती पंढरपुरा हाचे बरा संसार, बैसले ते मनामुळे सुख डोळे देखिले, तुका म्हणे देते कानू वाना वानू निवडूने. या इंद्रियांची इच्छा ज्यामुळे पूर्ण होते तेच पुढे गोड वाटू लागते. पंढरपूरला जावे असे म्हणतात, पण हा संसारच त्यांना खरा वाटू लागतो. जे मनाच्या मुळाशी बसले आहेत तेच सुख त्यांनी डोळ्यांनी पाहिली. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या वाईटांची निवड करून ते त्याकडे लक्ष देत असतात. आता देवा मोकळिली तुम्ही भले दिसेना, आता नाही जीव भाऊ उरला ठाऊ वेगळा, सांभाळून घ्यावे देवा आपण सवा यावरी, तुका म्हणे लग्न भाजू तरी ते लाज स्वामीशी. देवा तुम्ही आमचा त्याग केलात हे तुम्हाला काही चांगले दिसत नाही. आता आमच्या जीवाला कुठलाही दुसरा आधार राहिला नाही. देवा यानंतर तुम्ही तुमच्या बरोबर मला सांभाळून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, बायको जर नागडी हिंडू लागली तर तिची लाज नवऱ्यालाच असते. अशा बुद्ध आम्ही भाकीत सौकिवू तत्पर हा जीव कार्यापाशी, प्रति उत्तराची पाहतसे वाटू करुणी व भाटू महाद्वारी, आपुल्या उचिते करुणी या ठेवी संबंध गोसावी तोडून या, तुका म्हणी एक झाली आणि वाढू कोण बडबडू करी मग. देवा आम्ही जीव आशेने बद्ध झालेले असून तुझी करुणा भाकीत आहोत. स्वतःचे कार्य साधण्यासाठी आमचा जीव अगदी तत्पर झाला आहे. या महाद्वारापाशी उभे राहून मी गवगवा करीत आहे आणि तुमच्या उलट उत्तराची वाट पाहत आहे. हे स्वामी, लौकिकाचा संबंध तोडून टाकून जे आपणाला उचित वाटेल ते करा. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा या संबंधीचा निकाल लावल्यावरच मग कोण बडबड करीत राहील. खद्य तू फुलविले रवी पुढे ढुंगू, साक्षीत व जगू उभयता, आपल्या आपण नाही शोभ येतो, चार करिस्पितो दाखवुनी, खाणार ताकाचे असे ते माझी रे, आपणचे आधी रे कळू येते, तुका म्हणे जळू मैंदाची मवाळी, दावून आनळी कापी सुखी. सूर्यापुढे काजव्याने आपल्या ढुंगणातील प्रकाश किती जरी फुलवून दाखवला तरी उभयतांच्या प्रभावासंबंधी जग साक्षी असतेच. कुणाचा प्रकाश जास्त असतो हे सर्व जगाला समजतच. आपणच आपले शोभायमान होत नाही, पण कित्येक जण मोठेपणाच्या प्राप्तीसाठी वेडेपणाच्या गोष्टी करीत राहतात. आसार ताकाचे सेवन करणारे मस्तवाल असतात. त्यांचा अधीरपणा त्यांच्या वागण्यामधूनच समजून येतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो मैंद असतो त्या मैंदाचं मवाळपण किंवा प्रेमळपण काही कामाचं नसतं, कारण तो बकऱ्याला प्रेम दाखवतो आणि त्याचा गळा मात्र कापीत असतो. नाही सरोईत कोरड्या उत्तरी, जिव्हाळ्याची बरी उलठाई, आपुली आहिता मानिशी कारणू, सत्यानारायण साह्य असो, निर्वाणी निवाड होतो आगीमुखे, तप्तल हो सुखे धरित हाती, तुका म्हणे नेम न टळता बरे, खरे आशेचे खरे ऐसे नावू. कोरडी बडबड करून काही साधत नाही. काहीतरी जिव्हाळ्याची ओल त्याच्या ठिकाणी असावी लागते. आपले हित कशामध्ये आहे याचा विचार करावा आणि विचारांचे असे लक्षात येईल की आपले हित कशामध्ये आहे याचा जर विचार करशील तर नारायण तुला सहाय्यकारी होईल, कारण सत्याला त्याची मदत असते. शेवटच्या प्रसंगी तापलेले लोखंड हातामध्ये सुखाने धरल्यास खरा निकाल होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नेमास न टळलेले बरे, कारण खऱ्याला खरे असेच नाव शोभून दिसते. हालो लुंगणी दुःखाचे पर्वतो, पायापाशी हितो तुमच्या तरी, न देखील लासा दुखी होते म्हणू, कठीणे कठीण वाटत असे, नव्हे सांडी परी वाटते निरासू, न हे माझा दिसू संकल्पाचा,
तुका म्हणे तुम्ही सदैव जी देवा, माझ्या हाती जीवा एक ठाऊ. देवा, तुमच्याच पायाजवळ माझे हित असल्यानेच मी अनेक प्रकारच्या दुःखाचे पर्वत उल्लंघून या ठिकाणी आलो आहे. तुम्ही माझ्या मनाच्या डागास पाहत नाही, म्हणून मन फार दुःखी होत आहे. हा प्रसंग अत्यंत कठीण वाटत आहे. देवा, तुम्ही माझा त्याग जरी केला नसला तरी मला निराशा मात्र भारी वाटत आहे. कारण माझ्या संकल्पाप्रमाणे प्राप्तीचा दिवस आलेला नाही. प्राप्तीचा दिवस येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही सुदैव आहात, म्हणूनच माझ्या जीवाला तुमचेच एक आश्रयाचे स्थान झाले आहे. हिती शोषिती करंटी, नेनो संसाराची आटी, सर्व काळ पोटी चिंतेची हळहळ, रिकामी या तोंडी राम, काय उच्चारिता श्रम, उफराटा भ्रम, गोवी विषय माझे राम, कळता न कळे उघडे झाकी येले डोळे, भरले त्याचे चाळे, अंगी वारे मायेचे, तुका म्हणे जणू ऐसे नाव बुद्धिहीनू, बहुरंगे भिन्नू एक एक निमाले. हे करंटे लोक संसारासाठी खटपट करीत राहतात आणि कितीतरी परिश्रम घेतील हे काही सांगवत नाही. सदा सर्व काळ त्यांच्या पोटात या संसाराविषयाचीच चिंता असते. रिकाम्या तोंडाने राम राम उच्चारणे असताना अजिबात वेळ नसतो आणि फार श्रम पडतात. या विषयांचा उरफाटा भ्रम पहा कसा असतो. तो मस्त झालेल्या विषयामध्ये जीवाला गुंतवून ठेवतो. डोळे उघडे असूनही लोक डोळे झाकलेल्या आंधळ्याप्रमाणे वागतात. कळत असून सुद्धा न कळल्यासारखे करतात. त्यांच्या अंगी मायेचे वारे भरले असल्यामुळे त्यांच्याकडून हा वेडेपणा घडून येत असतो. असे वेडेपणाचे चाळे होत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे हे लोक नाव बुद्धिहीन असतात. त्यांच्यात अनेक रंग असल्यामुळे वृत्ती भिन्न भिन्न होतात. म्हणूनच एकमेकाशी जुळले जात नाहीत. मंगळाचा मंगळ साठा, वीट तोटा नेनेते, हे भरासाते आले भले भले म्हणवावे, जनी जनार्दन वसे येथे दिसे ते शुद्ध, तुका म्हणे बहुता मुखे खरे सुखे ठेवावे. मंगळाच्या ठिकाणी मंगळाची साठवण असल्यामुळे त्याचा कधीच आपणाला वीट येत नाही की कधी त्याचा साठा संपत सुद्धा नाही. हे जनलोक हो, तुम्ही या संसार रूपी बाजारामध्ये आला आहात, म्हणून या मंगळाची साठवण नीट करून ठेवा आणि जगाकडून भले म्हणून घ्या. सर्व लोकांमध्ये या जनता जनार्दनामध्ये त्या भगवंताचे वास्तव्य आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव येईल तेच शुद्ध आणि मंगल समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, या संबंधीचा निवाडा अनेकांच्या मुखाने झालेला असल्यामुळे आता त्याचाच संग्रह सुखाने करून ठेवावा. नामाचा महिमा बोलिलो उत्कर्ष, अंगा काही रसो नयेची तू, कैसे गमाधान राहे पांडुरंगा, न लगेची अंगा आणि काही, लाभाची अंगी सोसक वतुके, फिक्याचे ते फिके व्यवसाव, तुका म्हणे करा पुला महिमा, नका जाऊ धर्मावरी माझ्या. मी नामाचे महत्व पुष्कळच वर्णन करून आहे, पण त्याविषयीचा अनुभव माझ्या अंगी काही येत नाही. हे देवा, जर काहीच अंगी येत नसेल तर मग माझ्या मनात समाधान तरी कसे वाटणार. व्यवहारामध्ये काही लाभ झाला तरच त्यामुळे त्याचे काही कौतुक होत असते. उलट फिकेपणाच्या व्यवहारास फिकेपणाच मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही माझ्या धर्माकडे पाहू नका, तुमचा महिमा जसा असेल तसा करा. हे ही वारंवार पडताळून उत्तरू, करीतो पायाची विनंती, नुपेक्षावे कमळापती, गंगोदके गंगे, अर्घे द्यावे पांडुरंगे, जोडून या हातू करी तुका प्रणिपातू. माझी ही वचने तुम्ही वारंवार पडताळून पाहत आहात. अहो कमलापती, मी तुमच्या पायाशी विनंती करतो आहे की कधी माझी उपेक्षा करू नका. देवा, गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य देतात, त्याप्रमाणे तुम्ही वदवलेली वचने तुम्हालाच समर्पण करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझे दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करीत आहे. अवचित या तुमच्या पाया देवराया पावलू, बरवी झाली देशावरू, आल्या दुरू सारिखे, राहून या जातो ठाया, आली याची निशाणी, तुका म्हणे चरण सेवा, जोडी हेवा लाधली. देवा, मी तुमच्या पायाजवळ अगदी औचितपणे येऊन पोहोचलो आहे.
अनेक देशामध्ये भिक्षा मागत हिंडून इतक्या दूर येऊन तुमच्या जवळ आलो हे फार चांगले झाले. आता मी माझे चित्त येथेच ठेवून मी माझ्या ठिकाणी जातो. मी येथे आल्याची खून आता माझ्याजवळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या चरणसेवेची हाव माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली आहे. आता पाविजेल घरा या दातारा संगती, पायावरी ठेवू माथा सर्वथा नुपेक्षी. येथून तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची, तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. या देवाच्या संगतीमुळे मी माझ्या स्वस्वरूपाच्या घराला येऊन पोहोचलो आहे. या देवाच्या पायावर मस्तक ठेवल्यावर तो कधीच उपेक्षा करणार नाही. येथपासून तेथपर्यंत दुसऱ्या कुणाची सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा चक्रपाणी भगवंत सर्व बलवानांचा अगदी शिरोमणी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांमध्ये बलवान आहे. बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले, उभयच जावे ठाया देवराया प्रतापे. साधनाचा न लगे पांगू अवघे सांगू कीर्तनू, तुका म्हणे सत्ता थोरी कोण करे खोळंबा. या भक्ती मार्गाच्या पंथाने मी निघालो हे माझ्या मनाने फार चांगले केले आहे. या भगवंताच्या प्रतापानेच निर्णय असणाऱ्या स्थानाकडे मला जाता येईल. या कीर्तन भक्तीमुळे सर्व काही यथासांग होत असल्यामुळे इतर साधनांची काही इच्छा राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाची सत्ता मोठी असल्यामुळे त्याच्या कृपेमध्ये कधीही कमतरता येणार नाही. मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही, नाही उरले आनिको केला झाडा सकळिको. विश्वासा वाचुनु नावे तुझे याचे शून्य, देवाविन काही तुका म्हणे उरी नाही. आता आमच्या मागे पुढे सर्व काही हा एक देवच आहे, त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही. सर्व इंद्रिय व्रतींचा हिशोब पूर्ण केला असल्यामुळे आता काहीच शिल्लक राहिले नाही. त्या देवावरच मी विश्वास ठेवला आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी मी शून्य ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता या देवाशिवाय सांगण्यासारखे काहीच उरले नाही आणि आता कोणती उणीव सुद्धा नाही. वैराग्याचा अंगी झाला शे संचारू, इच्छिवानांतरो सेवावया. काजी याचे करू नये समाधानू, वियोगाने मनो शिनतसे. नयेची न्यावया पंढरीचे मुळू, न देवेची माळ कंठीचेही. तुका म्हणे झाले अप्रीतीचे जिने, लाज रहेवाने सेवा करी. देवा, माझ्या हृदयामध्ये आता वैराग्याचा संचार झाला आहे, त्यामुळे मला वनात जाऊन एकांतवास सेवन करावा अशी इच्छा निर्माण झाली आहे. देवा, या विरक्त असणाऱ्या भक्ताचे तुम्ही समाधान का करीत नाही? तुमच्या वियोगामुळे मनाला फार दुःख होते आहे. पंढरपूरहून मला नेण्यासाठी तुमचे आमंत्रण कसे येत नाही? तुमच्या कंठामधील माळ तुम्ही कशी पाठवून देत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या प्रेमाशिवाय माझे हे जगणे सुरू आहे. हे मोठे लाजीरवाणे असल्यामुळे मी तुमची सेवा करीत आहे. आळी करा कोटे सहा ते कठीणू, आपुला ते प्राणू देऊ पाहे. सांभाळावी माय बापे कृपा दृष्टी, पीडिता तो दृष्टी देखू नये. अंतरलो मागे संवसरा हाती, पाया पेसरते झालो नाही. तुका म्हणे तुम्ही विचाराजी देवा, ठेवला ते ठेवा कोणी परी. एखाद्या हट्ट करणाऱ्या मुलाला जर आईने दूर केले तर तिचे ते काठिण्य, तिचे कठीणपणा कधी सहन होईल का? मग ते बालक आपला प्राण देऊ पाहते. मायबापांनी कृपादृष्टीने आमचा सांभाळ करावा. आम्ही दुःखी कशी आहोत हे डोळ्यांनी सुद्धा पाहू नये. तुमच्या प्राप्तीसाठीच आम्ही मागेच संसार सोडून दिलेला आहे, तरी तुमच्या पायाशी आम्ही अजून का मान्य झालो नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता या संबंधी तुम्हीच विचार करा. मला कोणत्या प्रकारे ठेवायचे असेल ते तुम्हीच ठरवा आणि त्या पद्धतीने ठेवा. स्वप्नेचे हे धन हाती ना पदरी, प्रत्यक्ष काळ हरी होऊ नये. अजून का करा चाळवा चाळवी, सावकाशे द्यावी सत्य भेटी. बोलून या फेरा जीवेची काजळी, पाहेन कोमळी चरणांबुजे. तुका म्हणे माझ्या जीवेची आजीवा, सारून या ठेवा पडदा आता. अहो देवा, स्वप्नामध्ये प्राप्त झालेले धन कधी हातात येत नाही की पदरात सुद्धा बांधता येत नाही. यासाठी तुम्ही माझ्या समोर प्रत्यक्ष प्रकट का होत नाही? अजून सुद्धा तुम्ही फसवाफसवी का करता? थोड्या कालावधीनंतर मला सत्य स्वरूपाची भेट द्या ना. माझ्याशी प्रत्यक्ष बोलून माझ्या जीवाची चिंता दूर करा. मग मी तुमची चरण कमळे डोळे भरून पाहिन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाच्या जीवना तुम्ही आता
तुमच्या माझ्यामधील पडदा दूर करून ठेवा आणि समक्ष प्रत्यक्ष भेट द्या. येतील अंतराशिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा. आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची. विस्तारिली वाचा फळे विनविलू कोरडेची बोलू फोसवांजी. तुका म्हणी आलो निर्वाणाच वरी राहून देवरी नारायणा. पूर्वीचे जे श्रेष्ठ संत महात्मे होऊन गेले आहेत त्यांना जे आत्मसुखाचे अनुभव आले ते माझ्या चित्तामध्ये कधीही अनुभवाला येतील. या सुखासाठी माझा जीव अगदी तळमळत आहे. देवा, आता माझ्या जीवाचे बलिदान तुम्ही घ्यावे आणि मला संतांच्या पंक्तीला बसवावे. आतमध्ये सार तत्व नसलेले किंवा कण नसलेले भूस पोकळ असते, व्यर्थ असते. त्याचप्रमाणे माझ्या वाणीचा वेल विस्तारलेला आहे, पण त्याला तुमच्या कृपेचे फळ अजून आले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, मी आता आणीबाणीवर येऊन ठेपलो आहे. आता तुम्ही कसली उणीव ठेवू नका. म्हणून काय जीव भक्तपणे जायाची भूषणे अलंकारू. आपुल्या कष्टाची करून या जोडी मिरविन उघडी इच्छावसे. तुके तरी तुकी खऱ्याचे उत्तम मुलाम्याचा भ्रम कोठवरी. तुका म्हणी पुढे आणि मागे फासू पाहावे ऐसा नासू न करी देवा. दुसऱ्याचे अलंकार परत करण्याचे असल्यामुळे ते घालून म्हणून मी कसा काय जगू. आपल्या श्रमाने प्राप्त झालेले अलंकार अंगावर घालून आपल्या इच्छेप्रमाणे उघड उघड मिरवावे हेच चांगले आहे. जे खरे आहे त्याची तुलना खऱ्या बरोबरच होते आणि मुलामा दिलेल्या खोट्या पदार्थांचा भ्रम कुठवर राहू शकतो, तो कधीतरी उघड होतोच. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ज्यामुळे मागील आणि पुढील कर्माच्या फासामध्ये मी सापडून माझा नाश होणार नाही असे तुम्ही करा. आपणची वालसाही काशी आला हे धावणी. भाकिले ते उरले किवू आहे जीव जीवपणे. हाच कैचा बिजा मोडू प्रीती कोडू वाचुनी. तुका म्हणी दंडीन काया या हलतया धावनिया. देवा, मी उगीच धावाधाव कशासाठी करू. आपण मला सहाय्यकारी व्हालच. मी आतापर्यंत तुमची क्यू भाकली, करुणा भाकली, ती तशीच वाया गेली की काय. कारण मी जीवपणाने जीव धरून राहिलो आहे. तुम्ही जर प्रेमाने माझे कोड कौतुक करीत नाही तर मग या बीजाला मोड येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या शरीराला शासन करून घेईन, मग मात्र तुम्हाला धावून यावेच लागेल. निश्चिंतीने होतो करून या सेवा काजी मना देवा उद्वेगिले. अनंत उठते चित्ताचे तरंग करावा हा त्याग वाटतसे. कोण तुम्हा विन मनाचा चाळकू तुझे सांगा एक नारायणा. तुका म्हणे माझा मांडीला विनोदू करवून येणे छंदू कराल काही. देवा, आजपर्यंत तुमची सेवा करून मी अगदी निश्चिंत होतो, तरी सुद्धा माझ्या मनात एवढा उद्वेग का निर्माण झाला. चित्तात नाना प्रकारचे अनंत प्रकारचे तरंग उठतात आणि तुमच्या या सेवेचाच त्याग करावासा वाटतो. देवा, तुमच्याशिवाय मनाचा चालक दुसरा कोण आहे. हे देवा, याविषयी तुम्हीच सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही माझी थट्टा आरंभली आहे, माझी तुम्ही चेष्टा करीत आहात. तुम्ही काय काय छंद करीत राहाल हे काही कळत नाही. आश्वासाचे दासू तरी घडे तो विश्वासू. नाही चुकतो चाकरी फुटे लाडशाचे थोरी. स्वामीच्या उत्तरे सुख वाटे अभय करे. न मगे परिभाते तुका म्हणे निढळ वाटे. आपल्या दासांना निर्भय होण्यासाठी तुम्ही आश्वासन द्या, तरच त्याच्या मनात धन्याबद्दलचा विश्वास निर्माण होतो. लाड करण्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली की सेवक चाकरीविषयी चुकत नाही. अभयकरांनी स्वामींनी जर आश्वासनाचे बोलणे केले म्हणजे सेवकाला सुख होते. तुकाराम महाराज म्हणतात, मी काही तुम्हाला माझ्या सेवेचे वेतन मागत नाही, पण कृपा न झाल्यास तो करंटपणा मात्र वाढत जातो. जे ने होय हितू ते तू जानशी उचितो. मज नको लावू तैसे वाया जाये ऐसे पिसे. धरी तोशी सत्ता होशी सकळू जाणता. चतुराच्या राया अंगीकारावे तुकया. देवा, ज्यामुळे माझे हित होईल असे जे काही उचित असेल ते नीटपणे करण्याचे तू जाणतोसच. यासाठी जेणेकरून मी वाया जाईन असे वेळ तू लावू नकोस. तू सर्व सत्ता धारण करणारा असून सर्व जाणकारही आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, अहो चतुरांच्या राजा या तुकयाचा तुम्ही अंगीकार करा. राही उभा वादावादी
तरी फंदी सापडे, लवाळ्याशी कोठे वळू, करील जळू आपुले, कठीणाशी बळजोडा, नम्र पिडा देखेना, तुका म्हणे सर्वरसी, मिळे त्याशी गोतते. वाद करण्यासाठी जर कोणी एखादा उभा राहील तर तो भलत्याच कारस्थानात सुद्धा सापडेल. लवाळी आपल्या नम्रपणाने पाण्यामध्ये तरतात, त्याला पाण्याचे बळ काही करू शकत नाही, पाण्याची शक्ती त्याला वाहून नेऊ शकत नाही. जो बलवान आहे त्याला जोडीदार सुद्धा बलवानच मिळतो, आणि जो नम्र आहे त्याला मात्र पीडा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व रसांच्या ठिकाणी जो मिळतो त्याला सर्व जग आपल्याप्रमाणे होते. हनवणे झाले तुटे, नाही भेटी अहंकारी, दाखविले देवे वर्मू, अवघा भ्रमू नासला, हाती मुरगाळीता कानू, नाही भिन्नू वेदना, तुका म्हणे एकांत सुखे, अवघे गोते गुंतले. अहंकाराची तुटी झाल्यामुळे किंवा अहंकाराचा संबंध संपल्यामुळे सर्व प्रपंचाचा निराश झाला, असे हे वर्म मला देवाने दाखवले आहे, आणि माझा सगळा भ्रम दूर झाला. आपल्याच हाताने आपण आपला कान जर मुरगळला तर काही वेगळ्या प्रकारच्या वेदना होत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, या एकांत सुखातही सर्व जगत आप्तपणाने गुंतून राहिले आहे. न पडू आता हाडी घावू, मध्ये किव नासकू, करवली आत्महत्या, जीवा कात्या द्वंद्वाच्या, आशापाशी गुंतला गळा, तेने कळा हिन झालू, तुका म्हणी लावू मुळी, जीव कुळी यथारेशी. अभिमानाचा हा घाव माझ्या देहावर पडू नये, कारण असा घाव आतमधील नम्रपणाचा नाश करतो. जीवाशी द्वंद्व वैर करून आत्महत्या करवित आहे. आशेच्या पाशामध्ये माझा जीव गुंतलेला आहे, त्यामुळे मी अगदी कळाहीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आपल्या जीवाची कुळी मूळच्या स्थानाशी लावूया. सामावे कारण नाही सोसतो धरणी, लादी थिके लाजिरवाणी, ही न कमाईची घाणी, पुष्प जवळी नाका, दुर्गंधीच्या नावे थुंका, तुका म्हणी किती, उपदेशहीनू जाती. स्वकार्य झाल्यानंतर त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये सामावले जाते, त्याशिवाय व्यर्थ धरणे त्याला सोसत नाही. शोक करणे किंवा संतापणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे, हीन प्रकारच्या कमाईची ही घाण आहे. सुगंधी फुल नाकाशे असावे आणि दुर्गंधीच्या नावाने थुंकावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वाईट जातीच्या माणसाला उपदेश तरी किती करावा. असाल ते तुम्ही असा, आम्ही सहसा निवडूना, अनुसरलो एका चित्ते, हातो हाते गिवसितो, गुण दोष काशासाठी, तुमचे पोटी वागवू, तुका म्हणे तुझे आता, कोठे चित्ता आतळू. हे लोक हो, तुम्ही जसे असाल तसे असा, परंतु आम्ही मात्र कधी निवडणार नाही. एक चित्ताने हातोहात शोधित शोधित आम्ही या भगवंताच्या ठिकाणी अनुसरून राहिलो आहे. आता तुमचे गुणदोष मी कशासाठी माझ्या अंतकरणामध्ये वागवत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाशिवाय माझ्या चित्ताला दुसरे कोणी सुद्धा स्पर्श करू शकत नाही. सोळा होऊ तू वळे जडले, सांडी मांडी बोलो तोंडी बिजी, हे कसरे केली कळीवरेसाठी, आता नका तुटी पायासवी, संकल्पी विकल्प पापाचा सुकाळू, रज्जू सर्प मुळू मरणाचे, तुका म्हणे हे तू ब्रह्मांड चाळिता, मी का करू चिंता पांडुरंगा. देवा, मी शुद्ध आणि सोहळा व्हावे तर विषमतेचे वोवळे अंगी जडून राहिले आहे, त्यामुळे मी वोवळे सोडले सोहळे धरले. हे दुसऱ्यांनी बोललेले बोल वरचेवरच वाटतात. यासाठी मी आपला जीव तुम्हाला एक चित्ताने समर्पण केला आहे. आता तुमच्या पायापासून माझा कधी सुद्धा वियोग होऊ नये. दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भास झाल्यानंतर मरणाचे मूळ म्हणजे कारण तयार होते, त्याप्रमाणे देवा संकल्पाच्या ठिकाणी विकल्प निर्माण होऊन पापाचाच सुकाळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू सर्व ब्रह्मांडास चालना देणार आहेस, मग मी उगीच चिंता का करू. हा हे तैसा आता हे ठाई बरा, ठेविलो दातारा उचिते त्या, वचनाचा भार पडली आशिरी, झाले मग भारी उतरेना, बोल्याची सवय लावून या मना, फाकोने दिगुना ऐशे करू, तुका म्हणे आम्हा गोवळ्याचा संगू, राखते ते अंगू जाणत सो. देवा, आता मी ज्या स्थानावर आहे त्याच ठिकाणी तुम्ही मला बऱ्यापैकी ठेवले आहे. जिथं आहोत आम्ही तिथेच चांगले आहोत. आमच्या वचनांचा भार तुमच्या शिरावर पडलेला आहे, तो फार झाल्यावर मग उतरणारच नाही.
न बोलण्याची सवय मनाला लावून मी या भगवंताचे गुण हृदयामधून बाहेर ठाकूत येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला गोपाळांची संगत आहे, आम्ही तीच संगत राखून ठेवण्याची जाणत आहे. तू माझा कोवसा परी न कळे या धसा, कुट खातू मागे पुढे जाती निरय गावा पुढे. मज म्हणता ती कवी निषेधुनी पापी जीवी, तुका म्हणे पांडुरंगा आता कोणू लेखी जगा. देवा, तूच माझे आश्रयस्थान आहेस, पण या मूर्खांना हे काही कळत नाही. ते लोक माझे मागे पुढे निंदा करतात, त्यामुळे ते अखेरीला नरकालाच जातील. पापी माणसाचा जसा निषेध करतात त्याप्रमाणे हे लोक कवी म्हणून माझा निषेध करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पांडुरंगा, अशा या लोकांची कोण बरे परवा करील. दर्पणाशी बुजे नखटे तोंडू पळवी लाजे, गुण ज्याचे जुगो अंतरी तोचे त्याचे पीडा करी. चोरारुचे निशी देखून या विटेशशी, तुका म्हणे जणू देवासे भाग्यहीनू. नकटा माणूस आरशाला पाहून बुजतो आणि लाजेने तोंड वळवून लपवून घेतो. ज्याच्या चित्तामध्ये जो गुणदोष असतो तोच त्याला फार पीडा देत राहतो. चोराला रात्र आवडते, मात्र चंद्राच्या उदयाने त्याला त्रासच होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे हे लोक मोठे भाग्यहीन असतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पारू भवदुस्तरू नदीचा. बहु आहे करुणावंतू अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगटू. अरे म्हणूनच या देवाला आपण सर्व भावाने शरण जावे. तरुण जाण्यास कठीण अशा या संसार रूपी नदीतून तोच आपल्याला पार करणार आहे. हा श्रीहरी फार कृपावंत असून त्याला अनंत हे नाम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असे माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आले, म्हणूनच मी हे तुमच्या सर्वांपुढे प्रकट केले आहे. ऐशीवर मी आम्हा सोनिया हाती, का होऊ नेन ते दिशाभुली. ओटाळून पाय कवळी न उभा, रूपे पद्मनाभा हालोनी दे. आपुले इच्छेशी घाली न संपुष्टी, श्रीमुख ते दृष्टी न्याहाळीनू. तुका म्हणे बहु सांडियेली मते, आपुल्या पुरते धरून ठेलू. आमच्या हातामध्ये वर्मी आले असून सुद्धा दिशाभूल झाल्याप्रमाणे आम्ही नेनते का होऊ. मी या देवाच्या पायांना कवटाळून मिठी घालून या पद्मनाभाला कृपेने उभे करून त्यास हालू सुद्धा देणार नाही. मी माझ्या इच्छेप्रमाणे त्याला माझ्या संपुष्टात धरून ठेवीन आणि त्याचे श्रीमुख दृष्टीने न्याहाळीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी अनेक मतांचा त्याग केला असून ज्यामध्ये माझे कार्य होणार ते मात्र मी नीट धरून ठेवले आहे. रत्नाच्या ओवनी काचे ऐशा धरी, हावेरुनी दुरी अधिकारी. जाती स्वभावाला डोळे आडू, तया घडे नाडू न कळता. कामधेनू देखी जैशा गाही वैशी, आणि काते ऐशी करून या. तुका म्हणे काय बोलून या फारू, जयाचा व्यवहारू तयाचा जी. ववलेली रत्ने काचेप्रमाणे मानून हा स्वतःच्या अधिकारामुळे त्यांचा सर्वस्वी त्याग करतो. अशा प्रकारे त्याचा जाती स्वभावच ज्याच्या दृष्टीआड आला त्याला रत्नाची परीक्षा खरी न झाल्यामुळे त्याची फसवणूकच झाली. खऱ्या कामधेनूला इतर गायी म्हैशीप्रमाणे मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, फार बोलून फायदा होणार नाही, ज्याचा व्यवहार त्यालाच शोभतो. तरीच ही केली दाने वाईट चांगली, एकेका शुभ व्हावी केले कवतुक देवे. काय त्याची सत्ता सूत्र आणि को चाळिता. तुका म्हणे धुरे डोळे भरले परी खरे. ही चांगली वाईट दाने केली आहेत, हे या देवाने मोठे कौतुक एकमेकांना शोभावे म्हणूनच केले आहे. या देवाची सत्ता फार मोठी आहे, तो तर सर्व जगाचा सूत्रचालक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पण हे पाहतो कोण. सर्वांचे डोळे खरोखर धुराने भरलेले आहेत. अंधळे ते सांगे सांगितल्या खुणा, अनुभव देखना प्रगटत्या. नांदनुक सांगे वडिलांचे बळू, कैसा तो दुर्बळू सुख पावे. तुका म्हणे नांदू आपुल्या प्रतापे, तयाशी लोकापे स्तुती सांगू. आंधळा माणूस लोक जशा खुणा सांगतात त्याप्रमाणे सांगत असतो. प्रगटपणे पाहणाऱ्याचा अनुभव त्याला मात्र येऊ शकत नाही. वडील माणसाच्या बळावर जो नांदणुकीचे वर्णन करतो त्या दुर्बलाला सुख कसे काय मिळणार. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपल्या स्वतःच्या प्रतापावर नांदतो
लोक त्याचीच स्तुती करतात. खरी अनेकांचा अपमानू खळछळवादी ब्राह्मणू तया देता दानू नरका जाती उभयता तैशी झाली दोघा जना मागती या यजमाना जाळीली वना आपणा सहित काचनी घडिता दगडाची नावू मूल क्लेशू गेली वाबू तरता नाही ठावू बुडवी तारू तरतिया चोरा दिदला साठा तेने मारी येल्या वाटा तुका म्हणे ताठा हे तव दोघे नाडते. जो दुसऱ्याचा अपमान करतो, जो दुष्ट आणि छळवादी ब्राह्मण असतो, अशा दुष्टास कुणी जर दान दिले तर दान देणारा आणि घेणारा अशा उभयता सुद्धा नरकाला जातील. त्याचप्रमाणे दान मागणारा आणि दान देणारा यांची स्थिती असते. वनामध्ये असताना जोराचा वारा सुटून झाडांच्या फांद्या एकमेकास घासल्या जातात आणि त्यामधून अग्नी निर्माण होतो आणि त्या वृक्षासहित सर्व वनच जळून जाते. दगडाची नाव घडवताना झालेले कष्ट वाया जातात आणि पैसे सुद्धा खर्च होतात, कारण तिच्यामुळे पाण्यावर तरणे शक्य होत नाही. उलट तरणारी नौका आणि तारणारा दोघेही पाण्यामध्ये बुडतात. तुकाराम महाराज म्हणतात, साठलेले धन चोराजवळ सांभाळण्यासाठी जर दिले तर तो त्यामधील वाटा काढून घेतो. याप्रमाणे ज्याच्यामध्ये ताटा आहे, अहंकार आहे, तो आणि चोर दोघेही फसतात. जळो ते जाणीव जळो तो शहाणीव राहो माझा भाव विठ्ठल पायी जळो तू आचार जळो तो विचारू राहो मन स्थिर विठ्ठल पायी जळो हा लौकिक जळो दंभ मानू लागो जीवा ध्यान विठ्ठलाचे जळो हे शरीर जळो हा संबंधू राहो परमानंद माझ्या कंठी तुका म्हणे येथे अवघेची होयू धरी मना सोयो विठोबाचे. ते ज्ञान जळून जावो, ते शहाणपण सुद्धा जळून जावो, पण या विठ्ठलाच्या चरणी मात्र माझा दृढपणे भाव राहावा. तो आचार जळून जावो, तो विचार सुद्धा जळून जावो, माझे मन या विठ्ठलाच्या पायाशी स्थिर राहावे. दंभ मान लौकिक सर्व काही जळून जावो आणि माझ्या जीवाला ध्यान मात्र श्री विठ्ठलाचेच लागावे. हे माझे शरीर जळो, त्याचे संबंधित आपही जळोत, पण त्या श्रीहरीच्या परमानंदाची माधुरी मात्र माझ्या कंठामध्ये सतत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे सर्व काही साध्य होईल. यासाठीच या विठ्ठलाच्या पायांचा आश्रय धरा. विश्वास धरुनी राहिलो निवांतू ठेवून या चित्तो तुझे पायी तरावे बुडावे तुझे आवचने निर्धार हा म्हणे केला माझ्या न करे हे मज साच चाळविले देशी ते उगले घेईन देवा मागणे ते सरे ऐसे करी देवा नाही तरी सेवा सांगा पुढे करावे काही की पहावे उगले तुका म्हणे बोले पांडुरंगा. जेव्हा मी तुझ्या पायाशी चित्त ठेवून तुझ्यावर विश्वास ठेवून आता अगदी निवांत होऊन राहिलो आहे. देवा तुझ्या वचनांच्या योगाने तरावे की बुडावे हे तुझे तूच पहा. मी मात्र माघार न घेता माझ्या मनाचा निश्चय केला आहे. देवा मला खरोखर फसवलेस हे समजत नाही. जे देशील ते मी निमूटपणे घेईन. पांडुरंगा मी काय करावे की न बोलता उगीच राहावे याविषयी तूच मला सांग. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्याजवळ काही मागणेच उरू नये अशी देणगी तू मला दे, नाहीतर तुझी सेवा आणखी पुढे करण्यासाठी मला बळ दे आणि त्याप्रमाणे तू मला सांग. कोणी एकाची या पोरे केली आळी ठावी नाही पोळी मागे देखी बुझाविली हाती देऊने खापरू छंद कर करू वारी येली पैसे नको करू मज कृपावंता काय नाही सत्ता तुझे हाती तुका म्हणी माय बापाचे उचितू करावे हे हितू बाळकाचे. कोणी एकाच्या पोराने पोळीसाठी हट्ट धरला, पण पोळी कशी असते हे त्याने कधी पाहिले नव्हते, म्हणून त्याला ती माहीत नव्हती. त्याची कटकट आणि छंद दूर करण्यासाठी त्याच्या हातामध्ये खापर देऊन त्याची समजूत काढली. हे देवा कृपावंता, तू मात्र माझ्याविषयी हा असा प्रकार कधी करू नकोस. तुझ्या हातात कोणती सत्ता नाही, तू सर्व सत्ताधीश आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, मायबापांनी बालकाचे जे काही उचित असेल ते हितच करावे. देवाची पायी देई मना बुडी नको धाव ओढे इंद्रियांचे सर्व सुखे ते होते एक वेळे न सरते काळे कल्पांतेही जाणे येणे कुंटे धावे वेर झारू न लगे डोंगर उसंतावे सांगणे ते तुझ इतुलेची आता मानी धनकांता विषतुल्यू तुका म्हणे तुझे होते उपकारू
उतरवा भार भवसिंधू. हे मना, तू या देवाच्या चरणावर बुडी देऊन राहा. उगीच नाना इंद्रिय सुखांच्या ओढीने या विषयांच्या मागे धावत जाऊ नकोस. यामुळे सर्व प्रकारची सुखे एकाच वेळी तुला प्राप्त होतील आणि ती कधी कल्पांत झाला तरी सुद्धा ती नाहीशी होणार नाहीत. जन्म मरणाच्या येरझाऱ्यांची धाव खुंटून जाईल आणि नाना कष्टप्रद साधनांचे डोंगर उल्लंघन करावे लागणार नाहीत. हे मना, तुला आता इतकेच सांगायचे आहे की बायको आणि धन यांना तू विषाप्रमाणे मान. तुकाराम महाराज म्हणतात, असे जर तू करशील तर तुझे माझ्यावर मोठे उपकार होतील आणि मी या भवसागरातून उत्तीर्ण होऊन पलीकडे जाईन. आम्ही विठ्ठलाचे दास झालो आता, न चले हे सत्ता अनेकांची. नावरे तयासी ऐसे नाही तुझे, करिता पंढरी राजे काय नव्हे. कोठे तुझ ठाव घ्यावयासे धावा, मना तू विसावा घेई आता. इंद्रियांची ओढी मोडीला व्यापारू, ज्या अंगे संचार चाली तुझू. तुका म्हणी आम्ही जिंकून या काळू, बैसलो निश्चळ होऊन या. आम्ही आता या विठ्ठलाचे दास झालो आहोत. आता आमच्यावर दुसऱ्या कुणाची सत्ता चालणार नाही. या देवास आवरता येणार नाही अशा प्रकारचे दुसरे काहीही नाही. या पंढरी रायाने करायचे म्हटले तर काय होणार नाही. मना, तुला धाव घेण्यासाठी आता दुसरे आश्रयस्थान कुठेच नाही. म्हणूनच तू या श्रीहरीजवळ विसावा घे. इंद्रियांच्या ओढीने तू बाहेरच्या विविध विषयांचा व्यवहार करीत होतास, पण त्या इंद्रियांची धावच मोडून तिचा नाश केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काळाला सुद्धा जिंकून या भगवंताच्या स्वरूपामध्ये निश्चल होऊन राहिलो आहे. सांगतो तरी तुम्ही भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भावाची ये पुरी व्हावशी. काही न लगी एक भावची कारणू, तुका म्हणे आणू विठ्ठलाची. हे लोक हो, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही या विठ्ठलाला भजा, त्याचे भजन करा, नाहीतर तुमचा जन्म वाया गेला असे समजा. काहीतरी खटपट कराल तर तुम्ही या संसाराच्या नदीच्या पुराबरोबर वाहून जाल आणि या श्रीहरीला अंतराल. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या प्राप्तीसाठी एका भावाशिवाय दुसरे काहीही लागत नाही. हे मी त्या विठ्ठलाची शपथ घेऊन तुम्हाला सांगत आहे. शब्द ज्ञानी येऊन येदी दृष्टी पुढे, छळवादी कुडे अभक्तते. जळो ते जाणीव जळो त्याचे दंभू, जळो त्याचे तोंडू दुर्जनाचे. तुका म्हणे येते दाटून छळाया, त्यांच्या बोडू डोया न धरू भिडू. फक्त कोरड्या शब्दांचे ज्ञान नाही, जे शाब्दिक ज्ञानी आहेत अशांना आम्ही आमच्या दृष्टीपुढे सुद्धा येऊ देणार नाही. असे हे अभक्त मोठे छळवादी आणि दुष्ट असतात. त्यांच्या ज्ञानाला आणि त्यांच्या दंभाला आग लागू, अशा दुर्जनांच्या तोंडाला आग लागू. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची माणसे आमचा छळ करण्यासाठी मुद्दाम येतात. त्यांची चांगली हजामत करण्याविषयी आम्ही कधी सुद्धा भीडभाड धरणार नाही. अन्यायाशी राजा जरी न करी दंडू, बहुत ते लंडू पीडिती जना. न करी निगा कुणबी न काढी जातनू, कैचे येती कणू हाताशी ते. तुका म्हणी संता करू नये अनुचितू, पाप नाही नितो विचारिता. अन्याय करणाऱ्या माणसाला राजाने जर दंड केला नाही तर बलदंड लोकांना फारच पीडा देतील. शेताची जर नीट निगा केली नाही, पिकामधील तण काढले नाही तर हाताला भरघोस धान्य येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी दुसऱ्यांना त्रास देण्याचे अनुचित असे काम करू नये, पण नीतीचा नीट विचार केल्यास अनीतीने वागणाऱ्यांना शासन करणे पाप नाही. भले लोक नाही सांडित ओळखी, हे तो झाली देखी दुसऱ्याची. असो आता याशी काय चाले बळू, आपुले कपाळ उडवले. समर्थाशी काय कोणे हे म्हणावे, आपुलिया जावे भोगावरी. तुका म्हणे तुम्हा बोल नाही देवा, नाही केली सेवा मनोभावी. चांगले लोक कधीच ओळख विसरत नाहीत, पण कधी दुसऱ्याचे पाहून त्यांचा तसा प्रकार होतो. याविषयी आमचे बळ काय चालणार, आमचे दुर्दैवच ओढवले आहे. समर्थास कुणी दोष देणार, आपल्याच प्रारब्धाला बोल लावावा हे बरे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुम्हाला दोष मुळीच देत नाही, मीच तुमची सेवा मनोभावी केलेली नाही. मुके होता तुझ्या पदरीचे जाते, काय ते भोगिते मी पण. आपुली घरी मैंद होऊनी वसे, कवन कवनासे बोलू नका. तुका म्हणे तुम्हा सांगतो मी खुनू, देवाशी ते ध्यान लावून बसा. वेड्या,
मी म्हणून नेहमी घोगतोस, त्यापेक्षा मुका होऊन राहिलास तर तुझ्या पदरचे काय जाईल. आपल्या घरी निमूटपणे मैदासारखा होऊन बैस. उगीच कुणाशी मीपणाने भाषण करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, वागण्याची मी तुम्हाला एक खूण सांगत आहे. देवाचे ध्यान धरा आणि शांतपणे बसा.